प्रशासनाचं गात गुणगान मुख्यमंत्र्यांनी हरी झेंडी दाखवल्यावर आजच्या दिवशी फक्त मोफत प्रवास करायचा, परत तिकीट काढून प्रवास करायचा। आंदोलनामध्ये स्वर्गीय अमोल भैया गलदारजी, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी, स्वर्गीय केशर काकू क्षीरसागरजी अनेकांनी आपली डायरेक्ट मुंबईला पाहिजे बीड परलीहून तुमचे देखे उठले की स्वप्न होतं ते आम्हाला पूर्ण झाल्यासारखं वाटते आणि अत्यंत आनंद खुशी मनातून खूपच छान वाटते आणि आम्ही अगदी सगळे भारात गेलो। भारतामधली ही अशी घटना असणार आहे की कुठल्या तरी रेल्वे उद्घाटनाला एवढी अभूतपूर्व अशी गर्दी आहे। बीड शहरापासून लोंढी ती आज गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्य काळापासून या बीड जिल्हा हा रेल्वेपासून वंचित होता, कारण की आज 50 वर्षापूर्वी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आपण पाहत असतो आपल्या चॅनल वरती अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्ग प्रोजेक्टचं काम। तर मित्रांनो, सध्या आपण आहोत बीड शहरामध्ये पालवण चौक या ठिकाणी। तुम्ही पाहताय बीड रेल्वे स्टेशन वरती ही अभूतपूर्व अशी गर्दी। आपण हा पहिलाच म्हणजे भारतामधला हा प्रसंग असेल की एखाद्या रेल्वे उद्घाटनासाठी एवढी अभूतपूर्व अशी गर्दी जमलेली। इकडे तुम्ही पाहू शकता, तुम्ही इकडे पहा, तुम्हाला दिसतंय अहिल्यानगर बीड हा रेल्वे सेवेचा पहिला टप्पा सध्या सुरू होत आहे। बीड वरून ही जी रेल्वे सेवा तुम्हाला दिसते, तर ही रेल्वे बीड मधून अहिल्यानगरच्या दिशेने सध्या जात आहे। आणि इथं जर तुम्ही पाहिलं बीडकरांची अभूतपूर्व अशी गर्दी आहे। तुम्ही ट्रेन मध्ये बघा, तुम्हाला दिसतंय की बीडकर असे रेल्वे मध्ये बसलेले तुम्हाला दिसत आहेत। तर आपण पाहूया बीडकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय भावना आहेत या बीड रेल्वे विषयी। तर चला पाहूया, ट्रेन मध्ये काही प्रवासी आहेत त्यांना विचारूया, चला। तुम्ही इथं पाहू शकता बीड थोडे बरोबर थांबा, एकच मिनिट असं या तर तुम्ही पाहू शकता बीड ही अहिल्यानगर बीड रेल्वे स्टेशन आहे। यामध्ये रेल्वे प्रवासी बसलेले आहेत, बीडकर बसलेले आहेत, त्यांच्या ज्या भावना आहेत, ज्या प्रतिक्रिया आहेत त्यांच्या आपण पाहूया त्यांच्या शब्दामध्ये। काय सांगतात सर की बीड जी रेल्वे सेवा सुरू झाली आहे, तुमच्या भावना काय आहे? मी एकच म्हणेल, कारण मी शाहीर आहे। ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमने तुझा आंबे, तरुण प्रारंभे प्रभावर रेल्वे प्रशासनाचं गात गुणगान आदि नामन साधू संताला, आदि नामन साधू संताला, एक बाबासाहेबांच्या गुरु चरणाला गिरहाची मुक्कामी बीड जिल्ह्याला। गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आहे। आपल्या मराठवाड्यामध्ये सर्व सुविधाने प्राप्त नसणारा आपला बीड जिल्हा आणि हा रेल्वेचा प्रश्न सुटलाय। काही गती हाती शक्ती आणि हृदय भक्ती घेऊन चालणारा गतिमान चंद्र म्हणजे बीड जिल्हा। संत महंताची भूमी आपल्या मराठवाड्याची
आणि कितीतरी सुविधाने द्वापास्त असणारा आपला मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 ला म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1948 ला आजच्या दिवशी स्वतंत्र झाला। आणि आनंदाची गोष्ट आहे की अनेक वर्षापासून आम्ही आंदोलन केली, रेल्वे आंदोलन केलं, आकाशवाणीवर आंदोलन केलं, पायी गती हातीशक्तीहून प्रत्येक माणूस माणसाला जोडला आणि आज सह्याद्रीचे कडे बरे झाले। सह्याद्रीचे कडे गरजले असे झाले वीर दुर्ग छत्रपती शिवाजी राजे। मित्रांनो, काही क्षणातच आता रेल्वे निघणार आहे। या रेल्वेसाठी आंदोलनामध्ये स्वर्गीय अमोल भैया गलदारजी, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी, स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागरजी अनेकांनी आपली आहुती दिली। पत्रकार नामदेव क्षीरसागर असतील, जयप्रकाश आगाव असेल, प्राध्यापक पंडित तुपे सर असतील, त्याचबरोबर ऍडव्होकेट बगरे असतील, ऍडव्होकेट मानेजी असतील, प्रत्येकाने योगदान दिलं। विद्यमान खासदार असतील बजरंग बाप्पा सोनवणे आणि प्रीतमताई मुंडे देखील असतील, प्रत्येकाचं योगदान आहे। पण वाडी वस्ती तांड्यावरील प्रत्येकाचं स्वप्न साकार झालं। सर्व सुविधा आपल्या बीड जिल्ह्याला येणार आहेत। अनेक वर्षाचा हा प्रश्न आज मार्गी लागलाय, त्यामुळे पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। तर मित्रांनो, हे होते बीडकरांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या पोहड्यामधून आपण आता ऐकलेल्या आहेत। तुम्हाला हा पोहडा कसा वाटला मित्रांनो? तुमच्या अनमोल प्रतिक्रिया बीड रेल्वेविषयी आपल्या काय सांगता? बीड रेल्वे जी सेवा सुरू झाली आहे बीड ते अहिल्यानगर, त्याविषयी तुमच्या काय भावना आहेत? नमस्कार, मी ऍडव्होकेट सुधीर माने। आपल्या बीड जिल्ह्यामधून, बीड शहरातून ही प्रथमतः रेल्वे आज चाललेली आहे। सर्व नेते ज्यांनी या रेल्वेसाठी झटले त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। रेल्वे प्रशासनाचे मी आभार व्यक्त करतो, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आणि अशाच अनेक गाड्या आपल्या बीड मधून यांनी सोडाव्यात आणि ह्या रेल्वेचं जे वेळ जास्त लागतोय तो आम्हाला एक फास्ट गाडी देऊन त्यांनी आम्हाला परत एकदा उपकृत करावं, ही एवढी विनंती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडतो। धन्यवाद सर। सर, जो आता बीड मधून जी रेल्वे सेवा सुरू झालेली आहे, बीड पहिला प्रवास तुमचा कसा असणार आहे? कुठपर्यंत आपण प्रवास? बीड मधून आम्ही सर्व आमची टीम सगळे आम्ही अहिल्यानगर पर्यंत जातोय आणि हे फक्त केवळ आनंद, आमचं काही काम नाही तिथं, पण आज ह्या रेल्वेचं साक्षीदार व्हायचंय। त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी तिकीट काढून आज आम्ही ह्या रेल्वेचा आस्वाद घेणार आहोत। आयुष्यातले हे काही क्षण आहेत ते आम्ही आता आमच्या नातवांना पंतवांना लक्षात राहील की ह्या पहिल्या रेल्वेने आम्ही प्रवास केला होता। तर मित्रांनो, पाहू शकता की बीड रेल्वेचा हा प्रवास तिकीट काढून सध्या करत आहेत। जी रेल्वे सेवा पहिला उद्घाटन सोहळा आहे त्यानिमित्त ही जी रेल्वे जात आहे अहिल्यानगरच्या दिशेने, त्यासाठी तिकीट काढून हे सगळा ग्रुप सध्या अहिल्यानगरच्या दिशेने जात आहे। तर पहा, इथं सगळे बीडकर एकदम आनंद व्यक्त करताना दिसत आहेत। भारतामधली ही अशी घटना असणार आहे की कुठल्या तरी रेल्वे उद्घाटनाला एवढी अभूतपूर्व अशी गर्दी आहे। बीड शहरापासून लोंढे ती लोंढे या रेल्वे स्थानकच्या दिशेने सध्या पण येत आहेत। तर असं हा बीडकरांचं वर्षानुवर्षाचं स्वप्न जे आहे सध्या साकार होताना तुम्हाला दिसत आहे। तर आपण पाहूया, अनेक इथं बीडकर आहेत रेल्वेमध्ये प्रवास करणारे, त्यांच्याकडून त्यांच्या अनमोल प्रतिक्रिया। चला तर आपण पाहूया इथं काही बीडकर आहेत। इथं तुम्ही पाहू शकता पाठीमागे आहेत किती आनंदामध्ये सध्या तुम्हाला दिसत आहेत। इथं तुम्ही पाहू शकता बीडकरांच्या ज्या भावना आहेत तर ते शब्दामध्ये सध्या व्यक्त करत आहेत। त्यांना आपण विचारूया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत। काय सांगतात सर, बीड शहरामध्ये खाली एक मिनिट, त्या बीड शहरामध्ये ही जी रेल्वे सेवा सुरू झाली आहे त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? आज सगळ्यात आनंदाचा दिवस 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि आज खऱ्या अर्थाने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न साकार झालेलं आहे। आज मुंडे साहेब तिथे असतील, तिथं एक त्यांना आनंद होत असेल आणि त्यांच्या कन्या माजी खासदार, दबंग खासदार म्हणून त्यांची ओळख आहे महाराष्ट्रभर, अशा प्रीतमताई मुंडे यांनी पाठपुरावा करून ही रेल्वे आज बीड मध्ये दाखल झाली आणि आज प्रीतमताई पंकजताईच्या नेतृत्वाखाली, अजितदादा साहेबांच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि धनंजय मुंडे साहेबांच्या या नेतृत्वाखाली आज याचा उद्घाटन समारंभ होत आहे। याचं श्रेय फक्त लोकनेते मुंडे साहेब आणि त्यानंतर प्रीतमताई मुंडे आणि पंकजताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे आली असं आम्ही ठामपणे सांगतो। आणि याला गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे या रेल्वे स्थानकाला नाव देण्यात यावं, ही आमची
महाराष्ट्रभर आणि बीड जिल्ह्याच्या वतीची विनंती आहे. बीडकरांच्या ज्या भावना आहेत ते व्यक्त करताना आपण पाहता बीडकर जे आहेत सध्या बीड जिल्ह्यामध्ये बीड जे रेल्वे स्थानक आहे अभूतपूर्व अशी गर्दी आहे आणि बीडकरांचा जो प्रतिसाद तुम्हाला दिसतोय तुम्ही पाहू शकता. काय सांगता सर अजून की जो आता बीड पासून अहिल्यानगर जी ट्रेन जाणार आहे तुमचा पहिला प्रवास कसा असणार आहे? हा आनंदाचा क्षण आहे बीडसाठी आणि बीड वासियांसाठी आणि हा सण असा आहे की बीड स्वप्न साकार झालं. कदाचित म्हणजे इथं येऊन असं वाटत नाही की आपण बीड मध्ये आहेत पण हे स्वप्न अंमलात आलेला आहे किंवा बीड साठी रेल्वे आलेली आहे आणि हे स्वप्न बीड साठी एक मोठं योगदान आहे. बीड पंकज पैसा तुट मागे बडो अमर रे सबत सवाले किल्ला सबत सवाले किल्ला मागे बडो. तर आपण पाहू शकता जे की गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी पाहिलेलं स्वप्न सध्या बीडकरांचं सध्या सातत्यात उतरलेलं आहे आणि बीडकरांच्या ज्या घोषणा आहेत तुम्ही पाहू शकता की अभूतपूर्व असा प्रतिसाद बीडकर या रेल्वेसाठी देत आहे. तिथं काही अजून बीडकर आहेत त्यांना आपण विचारूया त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्या काय भावना आहेत काय सांगताना आपण. आज या ठिकाणी आज खूप मोठा आनंदाचा उत्सव साजरा होत आहे. आज गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्य काळापासून या बीड जिल्हा हा रेल्वे पासून वंचित होता आणि या रेल्वेच्या प्रश्नासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी खूप असा हट्टहास करून मी या बीड जिल्ह्याला रेल्वे आणणार. माझा बीड जिल्ह्याचे नागरिकांना रेल्वे पासून वेळ वाढण्यासाठी आणि व्यापारासाठी खूप मोठा आधार निर्माण होईल. या जिल्ह्यातले तरुण आणि तडफदार युवकांना रोजगार मिळेल या जिल्ह्याचं स्वप्न होतं. या बीडला रेल्वे यावं याच्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी अतोनात प्रयत्न केले. त्याच्यानंतर 2014ला केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. स्वर्गीय मुंडे साहेब पहिल्यांदाच या देशामध्ये सत्तेत आले. यानंतर स्वर्गीय मुंडे साहेबांनी या रेल्वेसाठी अतोनात प्रयत्न केले. आपत्कालीन निधनानं दुर्दैवी निधनानं त्यानंतर मुंडे साहेब नाही राहिले. त्याच्यानंतर मुंडे साहेबांच्या कन्या आमच्या भगिनी बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार देशात विक्रमी मताधिक्याने निवडून येणाऱ्या प्रीतमताई मुंडे यांनी या जिल्ह्याच्या मताची जाण ठेवून या जिल्ह्याच्या महत्वाच्या प्रश्नाला हात घातला. वेळोवेळी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडून या बीड नगर रेल्वे मार्गासाठी निधी वेळोवेळी खिचून आणला आणि या 10 वर्षामध्ये पंकजाताईंनी सुद्धा या मंत्री असताना या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून अट्टहासाने हक्काने या जिल्ह्याच्या रेल्वे मार्गासाठी निधी खेचून आणला आणि हे स्वप्न जिल्हावासियांचं पूर्णत्वाकडे जात आहे आणि हा जिल्ह्याच्या तरुणांचा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. जिल्हावासियांचा तरुणाचा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. इथं काही बीडकर आहेत अजून आपण त्यांना पाहूया विचारूया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. काय सांगतात की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे सेवा सुरू होते तुमच्या काय भावना आहेत मराठीमध्ये? बीड मध्ये जी रेल्वे सुरू झाली तर सगळ्या बीड जिल्ह्याला आनंद आहे. काही दिवसापासून चालू होतं रेल्वे चालू झाली पाहिजे. रेल्वे चालू आहे सगळ्या बीड जिल्ह्यातील लोकांना आनंद आहे की आपले जे दादा परदादा होते वडील होते आमचे सगळ्या स्वप्न जे पूर्ण झाले सगळे आमचे आनंद. बाहेर जिल्ह्यामध्ये जी रेल्वे सेवा सुरू होती आणि आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे फर्स्ट टाइम रेल्वे सेवा सुरू होते तर आपला जो आता बीड अहिल्यानगर म्हणजे जे अहमदनगर आहे तिथं जे रेल्वे प्रवास सध्या सुरू आहे म्हणजे आज पहिला रेल्वेचा टप्पा आहे तर तुम्ही कुठपर्यंत प्रवास करणार आहात? आम्ही बीड मधून बीड ते नगरपर्यंत फक्त आपण रेल्वेने प्रवास म्हणजे एक आनंद व्यक्त करताय रेल्वेने एक आनंदामध्ये आपण प्रवास करणार आहात. तर इथं अजून काही बीडकर आहेत त्यांना पण आपण विचारूया. तर काय सांगता ज्याच्या बीड शहरामध्ये प्रथमतः रेल्वेचं आज उद्घाटन आहे काय तुमच्या भावना आहे? चांगलं झालं रेल आली तर पण ही रेल डायरेक्ट मुंबईला पाहिजे. बीड परलीहून डायरेक्ट मुंबई परळीवरून मुंबईसाठी डायरेक्ट तर त्याचा फायदा होणार आहे. 5 घंटे फक्त नगरलाच लागा लागले लोक परेशान होतात ना. बरोबर आहे डायरेक्ट मुंबईला पाहिजे परलीहून मुंबई. तुमच्या काय भावना आहेत काय सांगता? ते काम लवकर काय तुमच्या भावना काय आहेत काय सांगता? हम जो है बहुत खुश है आज कि हमारे बीड शहर का स्वप्न पूरा हो गया. मराठी आम्ही आज लई खुश आहे. आमचं बीडकरांचं स्वप्न पूर्ण झालं. आदरणीय विलासराव देशमुख स्वर्गीय त्यांनी
राज्य सरकारने जे अर्ध जे आहे पैशाचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जे वाटा उचलला होता ते आमचे आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी उचलला होता आणि त्यांच्यामुळे हे आज जे आहे स्वप्न पूर्ण झालेलं आहे बीडकरांचे. 1997 मध्ये विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि रामविलासराव याच्यात एका माणसाचं योगदान नाही याच्यात, हे सर्व समाजाचे योगदान आहे आणि सर्व जाती धर्माने जे प्रयत्न केलेले आहे आणि सर्व राजकीय पक्षांनी ह्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहे. ह्याच्यात कुणाचा वाटा नाही काय. पण आज आम्ही एक उपमुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना एवढंच सांगतो आम्ही बाबा बीड ते मुंबई लवकरात लवकर बीड ते मुंबई सुरू करण्यात यावे. आणि परत एकदा मी तिन्ही मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्याचा अभिनंदन करतो. दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे एकनाथराव शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांचं सर्वांचं अभिनंदन आहे. लवकरात लवकर त्यांनी मार्ग लावावे आणि बीड ते मुंबई सुरू करावे. बोलले काय सांगतात भैया की आपल्या बीड शहरामध्ये प्रथमच हे रेल्वे सेवा जी आहे तर सुरू होत आहे, तर काय वाटतं तुम्हाला की तुमच्या भावना काय आहेत? आमच्या भावना अशा आहेत की आम्हाला आज खूप आनंद झालेला आहे. एक जे मुंडे साहेबांचं स्वप्न होतं की आपल्याला बीड ते नगर ते परळी रेल्वे सेवा सुरू करायची, ती आज रेल्वे सेवा बीड पासून ते नगर पर्यंत चालू होत आहे आणि भविष्यात जे काम अपूर्ण राहिलेलं ते पण चालू होईल. आणि त्याच्यानंतर आमचं स्वप्न आहे की मुंडे साहेबांचं स्वप्न साकार झालं. मी माझ्या 25 वर्षाच्या अनुभवात कधी रेल्वेत बसलेलो नव्हतो आणि जे माझं स्वप्न होतं ज्यावेळेस मुंडे साहेबांची रेल्वे येईल त्याच वेळेस मी मुंडे साहेबांच्या रेल्वेत बसणार हे माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न माझं आज पूर्ण होत आहे. तरी सर्वांचे मी आभार मानेल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांचे आभार मानेल. धन्यवाद. इथं तुम्ही पाहू शकता सर काय सांगतात की बीड शहरामध्ये ही रेल्वे सेवा सुरू होत आहे, काय वाटतं आपल्या काय भावना आहेत? द्या. तर या ठिकाणी आपण पाहत आहात की गेल्या 45 व 50 वर्षापासून जी बीडवासियांची खरी इच्छा होती की बीडमध्ये रेल्वे असावी आणि ती आज स्वप्नपूर्तीमध्ये उतरलेली आहे. मी पहिल्यांदाच पाहतोय कुठल्या देशातल्या कुठल्या तरी ठिकाणी मी पहिल्यांदाच पाहतोय की रेल्वेच्या उद्घाटना प्रसंगी एवढा मोठा लोकांचा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. खरोखरच ही गर्वाची बाब आहे. एकीकडे बीड जिल्ह्याला मागासलेला म्हणून ओळखला जातो आणि दुसरीकडे जर आता ही रेल्वे लाईन सुरू झाल्यानंतर बीड जिल्ह्याला एक औद्योगिक प्रगतीकडे नेणारी खरी महत्वाची गोष्ट यातून निर्माण होत आहे. खरोखरच तरुणांना आणि या बीड जिल्ह्यातील जे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित जे लोक आहेत त्यांच्या भावना या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर अतिशय मन प्रसन्न करणारं वातावरण या ठिकाणी आपण पाहत आहोत. एवढ्या पाऊस असताना देखील इतक्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. याबद्दल मला खरंच मनस्वी या ठिकाणी सर्व बीडकरांचं मी अभिनंदन करतो की या ठिकाणी आपल्या सेवेसाठी रेल्वे सुरू होत आहे. सर काय सांगतात आपल्या काय भावना आहेत बीड शहरामध्ये ही जी रेल्वे सेवा सुरू होत आहे, काय सांगतात? हा तर खरं बीडसाठी ऐतिहासिक क्षण आहे. खूप वर्षापासून बीडकर संघर्ष करत आहे रेल्वेसाठी आणि अवघ्या 30 ते 35 वर्षापासून हा संघर्ष आज फळ मिळाला आहे बीडकरांसाठी. आणि यामुळे बीडमध्ये व्यवसाय वाढणार आहे, बीडचा विकास होणार आहे, उद्योग येणार आहेत आणि एक प्रकारे बीडच्या प्रगतीमध्ये हा मैलाचा दगड आहे. आणि यामुळे काय आपण बीडकरांची प्रगती यामुळे खूप वाढणार आहे. आणि मला तर खूप मनस्वी आनंद होत आहे कारण बीडकरांना इतक्या खूप वर्षाचा संघर्ष त्यांचा म्हणजे फळाला आलेला आहे आणि त्यामुळे मला खरंच खूप आनंद होत आहे. बीडकरांकडून आपण सर्वांना शुभेच्छा. रेल्वे आज चालू होत आहे. तर ह्या होत्या बीडकरांच्या भावना. आपण पाहतोय बीड शहरामधून सध्या जी रेल्वे सेवा आहे बीड पासून अहिल्यानगर पर्यंत ही रेल्वे सेवा असणार आहे. पहिला टप्पा असणार आहे बीड ते अहिल्यानगर. तर हा प्रवास बरेचसे प्रवासी सध्या बीड शहरामधून करत आहेत. अभूतपूर्व असा प्रतिसाद बीडकर या रेल्वे सेवेसाठी देत आहेत. तर पाहूया इथं काही अजून बीडकर आहेत, त्यांना आपण विचारूया त्यांच्या प्रतिक्रिया. तर आपण पाहूया रेल्वेमध्ये ज्या बसलेले प्रेक्षक आहेत जे बीडकर आहेत त्यांना आपण विचारूया त्यांच्या भावना. तर सुरू कर.
तुम्ही कुठपर्यंत जाणार आहात? आम्ही राजुरी पर्यंत. काय वाटतं रेल्वे मध्ये आपल्या बीड शहरामधून बसल्याच्या नंतर आनंद आणि बाहेरचा आनंद काय वाटतंय? दिवाळीच आहे म्हणे. काय सांगता ताई? बीड प्रथमतः बीड येथे जे रेल्वेचे स्वप्न पूर्ती होती ती स्वप्न पूर्ती झाली आहे. प्रत्येकाला वाटत होतं, प्रत्येक जनमनामध्ये एकच कल्पना होती की बीड शहरात रेल्वे आहे. कारण की आज 50 वर्षापूर्वीचा जो माणूस म्हणत होता की बीड मध्ये रेल्वे पाहिजे, आज त्यांच्या मुलांना या ट्रेन मध्ये बसायला मिळत आहे. त्यांनाही खूप आनंद आहे आणि येणाऱ्या पिढीलाही खूप आनंद होईल. आणि इथून पुढे जे जंक्शन असं इथं रेल्वे स्टेशन व्हावं अशी सगळ्यांना विनंती आहे. तर काय सांगता ताई, तुम्ही बीड रेल्वे मध्ये प्रथमतः प्रवास करत आहात, काय भावना आहेत आपल्या? अतिशय आनंद, मनापासून आम्हाला खूप आनंद झालेला आहे. जे आमच्या वडिलांचं स्वप्न होतं, जे आमच्या सासऱ्यांचं स्वप्न होतं, ते आम्हाला पूर्ण झाल्यासारखं वाटतंय आणि अत्यंत आनंद, खुशी मनातून खूपच छान वाटतंय. आणि आम्ही अगदी सगळे भारात गेलो आहोत हे सगळं पाहून. कुठपर्यंत प्रवास करणार आहात आपण? आम्ही राजुरीपर्यंत प्रवास करणार आहोत आणि पहिला प्रवास मुद्दाम आम्ही करू लागलेलो एक आहोत. आनंद म्हणून तुम्ही राजुरी पर्यंत या ट्रेन मध्ये बसून जात आहात? हो, अगदी अगदी आनंद म्हणूनच आम्ही राजुरीपर्यंत चाललेलो आहोत आणि आम्ही आता नेहमीच रेल्वेने प्रवास करू. खूप आनंद होतोय आम्हाला. तर ह्या आहेत बीडकरांच्या भावना. बीड रेल्वे मध्ये बसल्याच्या नंतर पहिला जो प्रवास आहे नवगण राजुरी पर्यंत या रेल्वे प्रवास आहे जे की बीडकर आपण पाहूया त्यांच्या भावना काय आहेत. काय सांगतात सर, बीड जिल्ह्यामध्ये ही पहिली रेल्वे सुरू झाली आहे, आपल्या भावना काय आहेत? बीड रेल्वे सुरू इतका आनंद होतोय की माझ्या लहानपणापासून मी ऐकत गेलो की बीडला रेल्वे येणार असं वाटत की आपण आहे तर रेल्वे येते की नाही काय माहिती. पण आजच्या काळामध्ये एवढे 2-3 ते 4 वर्षांमध्ये काम एवढं फास्ट झालं जेणेकरून बीड मधला जे रेल्वेचा आनंद उत्साह ते मला मनात शब्दातून सांगता इतक्या भावना आहेत की आनंद व्यक्त करतो. काही दिवसापासून बीडचं पूर्ण स्वप्न हे जे रेल्वे सरकारने सध्याचे पूर्ण केलेले आहे ते अजून झटपट या मानात होईल. सगळ्यांना शुभेच्छा सांगतो की बीड मध्ये रेल्वे आल्याचा आनंद सगळे व्यक्त करत आहोत. आज आपला जो प्रवास आहे कसा असणार आहे? तुम्ही आज जी बीड मधून जी रेल्वे सेवा सुरू झाली, पहिला प्रवास तुम्ही कुठपर्यंत करणार आहात? माझा पहिला प्रवास मी नगरपर्यंत करणार आहे की नगरपर्यंत कुठपर्यंत काम कसं आलंय काय आलंय आनंद व्यक्त करण्यासाठी मी नगरपर्यंत जाणार आहे. चालतं, इथे काही नागरिक आहेत, आपण त्यांना पण विचारूया त्यांच्या प्रतिक्रिया. या घाबरू नको, या काय सांग 2 शब्द बरीच आहे का? तर काय सांगतात सर की आपला सध्या जी बीड रेल्वे आलेली आहे, बीड रेल्वेचं आज उद्घाटन आहे, तुमचा म्हणजे काय भावना आहे तुमच्या? चांगले भाव आहेत. आमचं स्वप्न पूर्ण होत आहे. आमच्या उद्योग व्यवसायामध्ये जो रोजगारी बेरोजगार तरुण आहे जिल्ह्यातला MIDC आल्यामुळे आणि दळणवळण चांगलं झाल्यामुळे आता चांगली सोय निर्माण होईल. आपण पाहतोय की बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच दिवसापासून या रेल्वेचं जे स्वप्न होतं बीडकरांचं, जे बीडकर रेल्वेचं स्वप्न पाहत होते, बऱ्याच दिवसापासून ही रेल्वे सेवा सुरू नव्हती. तर आज जी रेल्वे सेवा सुरू आहे बीडकर म्हणजे आपण पाहतो की भारतामध्ये एक पहिलं एक उदाहरण असणार आहे की एवढी अभूतपूर्व अशी गर्दी आहे, रोड पूर्ण जाम आहे सध्या. आणि इथं जर रेल्वे स्टेशनवर पाहिलं एवढी गर्दी आहे तर तुमचा जो आनंद आहे तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. पण हे जे आता तुम्ही ट्रेन मध्ये बसलाय तर तुमचा जो प्रवास आहे पहिला प्रवास तुम्ही कुठपर्यंत करणार आहात? पहिला प्रवास मी आता आमच्या गावापर्यंत करणार आहे. गावाचं नाव रायमोर. तर मित्रांनो पहा, इथं जे आहेत बीडकर, तर बीडकरांची आपण भावना जाणून घेतोय. बीडकर जे आहेत अभूतपूर्व असा प्रतिसाद या रेल्वेसाठी आहे. आपण इकडे पण पाहू शकता की भरपूर अशी तुम्हाला गर्दी दिसते. पूर्ण मुंबई लोकल सारखी ही ट्रेन पूर्णपणे भरलेली आहे आणि बाहेर जर तुम्ही पाहिलं तर कुठेही अशी जागा नाहीये. लोंढेची लोंढे बीड शहरामधून या पालवण चौकामध्ये सध्या येताना तुम्हाला दिसत आहेत. काय सांगताय? गावाकडून आलो आम्ही रायमोल, बीडून रायमोला गावाकडे जाणार म्हणजे आणि आमचं स्वप्न होतं की आम्ही बीडून आमच्या रायमोला गावाकडे रेल्वेने जाऊ. त्यासाठी आम्ही रायमोल 30 किलोमीटर तिथे आलो बीडला आणि बीडून आता रायमोला चाललो. तुम्ही हो आम्ही सोबत होते सगळे सोबत. हो, तिथून रेल्वे येणार होती नगरवरून बीडला, ती आली नाही म्हणून आम्ही इथं आलो गावाकडे चाललो. बोलू शकता सर? हो
तर काय सांगता आता सध्या बीड शहरामध्ये ही रेल्वे सेवा सुरू आहे, काय तुमच्या भावना? बीड जिल्ह्याचा एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न हा केशर काकू क्षीरसागर यांनी यांच्या प्रयत्नातून आणि माननीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रयत्नातून ही रेल्वे आमच्या बीड जिल्ह्यासाठी आलेली आहे. तर तुमचा म्हणजे जो रेल्वेचा प्रवास आहे तर तुम्ही रेल्वेने सध्या प्रवास करणार आहात. मी आता उद्घाटनाच्या निमित्त त्या शिक्षणाचा साक्षीदार म्हणून इथे मी आलेलो आहे. म्हणजे तुमचा आता जो तुम्ही ट्रेन मध्ये बसला तुम्ही इथून कुठपर्यंत प्रवास करणार? आता नाही प्रवास करणार, फक्त मी या क्षणाचा साक्षीदार म्हणून इथं आलो आहे. आणि हे आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न एकदम कितीतरी वर्षापासून याला आणि प्रत्येक आमच्या बीड जिल्ह्यात हे झालं आहे, बीड जिल्ह्याचं स्वप्न साकार झालं आहे. तर तुम्ही पाहू शकता बीडकरांच्या ज्या भावना आहेत त्या शब्दामध्ये आपण ऐकतो, त्यांच्या चेहऱ्यावरती जे हास्य आहे. तर असा हा सुवर्ण क्षण बीडकरांसाठी आपण सध्या पाहतोय. बाहेर जे आता आपण पाहतोय की बरीचशी अशी गर्दी बाहेर आहे. आपण त्यांच्या पण प्रतिक्रिया पाहूया. चला और 1.5 घंटा जाएगा। पालकमंत्री म्हणून स्वागत करतो. राज्याच्या सर्वांगीण विकासामध्ये मराठवाडा विभागातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक विकासाचे आणि इथं आपल्याला थांबायचं नाही. आज पहिल्यांदा ही रेल्वे मुख्यमंत्र्यांनी हरी झेंडी दाखवल्यावर आजच्या दिवशी फक्त मोफत प्रवास करायचा, परत तिकीट काढून प्रवास करायचा. आजच्या दिवसापुरतच हे कारण आज उद्घाटन आहे. त्याच्यामुळं सवयी चांगल्या लावा. नाहीतर मी मागापासून बघतोय, मी महाराष्ट्रात फिरत असतो, वेगवेगळ्या भागात जात असतो, परंतु तुम्ही अशी आज चेकाळला तुमचे नेते उठले की कधी सुधारणार तुम्ही परत. मग सध्या आपण आहोत बीड शहरामध्ये, जे की बीड रेल्वे स्थानक आहे. बीड शहरामध्ये आता आपण पाहिलं अहिल्यानगर ते बीड ही रेल्वे सेवा आज प्रथमतः सुरू झालेली आहे. आणि इथं आपल्यासोबत आहेत काही बीडकर नागरिक आणि त्यासोबतच आपल्या जे बीड रेल्वे स्टेशनवरती जे अनाउन्समेंट होत असते, जसं की प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती अनाउन्समेंट होत असते, काही महिलाच्या आवाजामध्ये असते, काही पुरुषाच्या आवाजामध्ये. तसेच इथं एक कलाकार आहेत, त्यांना आपण विचारूया त्यांना ही कला कशी अवगत झाली. काय सांगतात सर? आपलं प्रथमतः नाव सांगा. नमस्कार, माझं नाव आहे श्रावण आदोडे आणि माझं नाव आहे श्रावणी आदोडे. आता मुलीचा आवाज म्हटल्यानंतर मुलीचं नाव श्रावणी आणि मुलांचं नाव श्रवण. तर मी भारतीय रेल्वेमध्ये 6 वर्ष झालं महिला आवाज उद्घोषक म्हणून काम करत आहे. परळी रेल्वे स्टेशन जे सिकंदराबाद अँटरमध्ये येतं, तिथे 2021 मध्ये कोरोनामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल झाला सोशल मीडियामध्ये, भरपूर गुगलवरती आला, दूरदर्शनवर पण आहे. मग रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावरती एक विचार केला की हा मुलगा आहे पण आवाज मुलीचा काढतो आणि ते रेल्वेमध्ये बोलतो जेव्हा गाडी प्लॅटफॉर्मवर निघते किंवा उभा टाकते. तर मला त्यांनी पुढे काम करण्याची संधी देण्यासाठी माझा आवाज रेकॉर्ड करून काही रेल्वे स्थानकावरती चालवलेला होता कोरोनाच्या काळामध्ये. तेच आज मी आवाज तुमच्या बीड रेल्वे स्टेशनवरती, बीड वरून अहिल्यानगरला गाडी आता गेलेली आहे. चला त्याचा अनाउन्समेंट आता ऐकूया रेल्वेच्या आवाजामध्ये. प्रवाशांनो कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक 0578
9 बीड वर्ण अहिल्यानगर जाणारी डेमो पॅसेंजर थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथून सुटण्यासाठी तयार आहे। आम्ही आपल्या सुखदायी यशस्वी व मंगलमय प्रवासाची प्रार्थना करतो। यात्रीगण कृपया ध्यान दें, गाड़ी संख्या 520 9 बीड से अहिल्यानगर जाने वाली डेमो पैसेंजर प्लेटफॉर्म क्रमांक 2 पे आ चुकी है। फॉर द काइंड अटेंशन ऑफ पैसेंजर्स फ्रॉम बीड टू अहिल्यानगर, डेमो पैसेंजर इज ऑन प्लेटफॉर्म नंबर 1। असाच आवाज तुम्हाला लवकरच आपल्या बीड रेल्वे स्टेशनवरती ऐकायला भेटणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही जी बीड अहिल्यानगर सेवा कशी वाटली, जो की बीड जिल्ह्याचा बऱ्याच दिवसापासूनचा जो रेल्वेचा प्रश्न होता, तुम्हाला जो आज सॉल्व्ह झालेला आहे, तर तुमच्या अनमोल प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। चला भेटूया।